नमस्कार मित्रांनो, आम्ही 2 मोसंबीच्या मध्ये अशा पद्धतीने मोहगनी लागवड केली होती, परंतु काही कारणास्तव सगळे झाडं टिकले नाही. परंतु जे झाडं आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने आलेले आहेत. आपण बघू शकता. तर हे मोसंबीचं झाड आणि हे मोसंबीचं झाड याच्यामध्ये 16 फुटाचं अंतर आहे आणि मधामध्ये 4 फुटावर मोहगनीची लागवड आपण अशा पद्धतीने केली होती. तर ही मोठाले झाड आहेत. मोसंबीला मोसंबी आलेली आहे आणि जास्तीत जास्त या मोहगनीचा बांधा खोड ज्याला आपण म्हणू ती बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. 4 वर्षाची झालीत ही झाडं. बघू आता पुढं काय होतं ते. छोटासा आंबा. हे ऊसाचं क्षेत्र आहे. ऊस खूप पडला होता. आम्ही त्याला पलीकडल्या साईडने लोटलं आणि त्याच्यानंतर त्याला पाणी दिले. तर आपण बघू शकता हा 265चा ऊस आहे. त्याच्यामध्ये आपण 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 कांड्यापर्यंत गेलाय. तर एका ऊसाचं वजन 3 किलोपर्यंत भरतं. 2.5 ते 3 किलोपर्यंत. बघू आता किती जातोय काय. याला 12 महिने कंप्लीट होत आलेत. अति पाण्यामुळे थोडा पिवळसर पडला आहे, परंतु आता पावसाचं प्रमाण कमी झालंय. आता होईल थोडा ॲडजस्ट. इकडं मोसंबी. ती आमच्या शेतातील पाण्याची टाकी, ज्यासाठी आम्ही जमीन शासनाला दिली होती. आमच्या बंधूचं मोहगनीचं क्षेत्र, तुतीची लागवड. मोहगनी ते आत्ता आपण बघितलं ते मोहगनी होतं. हे तुती लागवड रेशीम उद्योगासाठी. ते तुम्ही बघू शकता. शेड आहे. त्या शेडमध्ये रेशीम तयार होते. मागच्या साईडला 2 कारखाने दिसतात. सागर सहकारी साखर कारखाना म्हणजे समर्थ सहकारी साखर कारखान्याचं दुसरं युनिट, जे तीर्थपुरी घनसावंगी रोडला आहे. त्याच्यासोबत आता दुसरं युनिट, परत एक ॲडिशनल युनिट बनलं अलीकडल्या साईडनी. आणि अशा पद्धतीने 2 कारखाने आमच्या सातबाऱ्याला खेटून आहेत. हे आवळ्याचं झाड आहे. हा आमचा छोटा आंबा. पेरूला पेरू येऊन गेलेत. सीताफळ. इथं आमच्या बंधूने गांडूळ खतं तयार करण्यासाठीचं नियोजन केलेलं आहे. रानडुकराच्या त्रासामुळं तार कंपाऊंड केलेलं आहे. आतमध्ये बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर अशी झाडी वगैरे बनवलेली आहे. आणि तिकडं तुतीच्यासाठीचं, रेशीम किड्यासाठीचं नियोजन. या मोसंबीला जवळपास 15 वर्ष होत आले. 2012ची लागवड आहे आणि झाडं चांगल्या प्रजातीचे आहेत, परंतु या वातावरणाच्या अनिश्चिततेमुळे एवढं काय उत्पन्न होत नाही दरवर्षी. पण भूतकाळामध्ये चांगला माल आम्हाला व्हायचा. आत्ताच आम्ही विक्री केली. हा आमचा शेतातून जाणारा एक्सप्रेसवे.
इथं आता आम्ही गव्हाची लागवड करणार आहोत, पेरणी करणार आहोत. ही आमची छोटी मोसंबी. या मोसंबीचे आळे तासायचं काम चालू आहे. मधामध्ये पपईचं झाड तुम्ही बघू शकता. त्याला चांगल्या मोठ्या पपया लागलेल्या आहेत. हे परत एक पेरूचं झाड. हे चंदनाचं झाड. कोणत्या प्रजातीचं चंदन आहे माहीत नाही, पण सुंदर असं चंदनाचं झाड. त्याच्यानंतर हे पपया बघा, एक पिकलेली आहे, संध्याकाळी न्यावं लागते. हे आंब्याचं झाड. मधात हे पपई. हे अननस. नारळ, कढीपत्ता. इथून ठिबकचा वॉल. छोट्या छोट्या लिंबोण्या. आमचा सोलार. याबद्दलचा एक व्हिडिओ बनवलेला मी. ही आमची लाडकी गाय. बस बस बस, लय लाड नको करू. बाकी आहेतच बाजूला, आजूबाजूला. हे गळलिंबूचं झाड, ज्याला आपण येडलिंबू किंवा गळलिंबू म्हणतो, किंवा गावरान लिंबू म्हणतो. मोसंबीच्या आकाराचं हे लिंबू औषधासाठी खूप महत्त्वाचं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होतो. आता त्याला लिंबू नाही तुम्हाला दाखवलं असतं ते, पण फुलं आलेत त्याला, येऊ शकते. सोलार. हे ठिबक ओढल्यामुळे अशा नळ्या पाडल्या. इथे हे लिंबोणीचे 2 झाडं आहेत. आणि दुसऱ्या प्रकारची मोसंबी, म्हणजे आमच्याकडे 3 टप्प्यामध्ये मोसंबीची लागवड आम्ही केली होती. तर ही सर्वात मोठी, ही 2 नंबरची, आणि ती मोहगनीमध्ये आपण जी बघितली ती 3 नंबरची. अरे इथला एक आंबा होता, तोडला गेला तो. रानडुकरांनीच केलं असेल ते काम. डुकरं काय करतात, खुदळतात. मोसंबी गेली म्हणून आम्ही काय केलं, इथं आंबा लावला, परंतु डुकरांनी तो खाऊन टाकला म्हणजे त्याच्या बुडाला ते खुंदळतात. हा आंबा टिकला, छान झाला. आंब्याचं आणि डुकराचं काय वैर आहे काय माहीत नाही, परंतु आंब्याला खूप त्रास देतात ते. आंबाची जी खालची कोय असते ती खाण्यासाठी ते त्याला खुदळून मोकळं करतात आणि त्याच्यानंतर ती खाऊन टाकतात. पपया 2-4 आहेत, पण चांगले आहेत, मोठाले. वर फुलं येत आहेत अजून हळूहळू. चिंच, जांभूळ, बोर, 2-4 प्रकारच्या बोरी. समृद्धीने नटलेलं आमचं शेत. खरं तिकडं आल्याच्या नंतर खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही घेण्यासारखं आहे. फवारा. हे वेगळ्या प्रकारचं सीताफळ आहे. तिथे एक आंबा चाललाय सरळ. खूप चांगले सीताफळ येतात त्याला. तिकडं समोर एक रामफळाचं झाडसुद्धा खूप मोठं आहे, चांगलं आहे. बघू शकता काही काही झाडाला खूप असे मस्त
हे आलेले आहेत, मोसंबी आलेले आहेत. या रिकाम्या शेतात गहू पेरणार आहोत. इथं ऊसाची लागवड आम्हाला करायची आहे. हे क्षेत्र, या क्षेत्रामध्ये हरभरा किंवा गहू पेरणार आहोत आम्ही. हे बघा, मोटर चालू झालेली आहे, ऊसाला पाणी जात आहे आणि हा जवळपास 32 ते 35 कांड्यावरला ऊस आपण बघू शकतो. पडलाय तो, परंतु चांगला आहे, जाडजूड आहे, आकारने चांगला आहे, मोठा आहे. याच्या कांड्या मोजू. हा 35 ते 38 कांड्यापर्यंत गेलेला ऊस आहे, काही 32 पर्यंत आहे. एकंदरीत चांगला आहे, परंतु पडल्यामुळं थोडं नुकसान झाल्याचे. या क्षेत्रामध्ये आता ऊस लावायचा आहे. हे बघा आमच्या ऊसाची जाडी आणि कांड्यामधील अंतर. आता 32 कांड्याचा ऊस असेल तर आपण कल्पना करू शकतो, हा ऊस जवळपास अर्धा किलो जड आहे 4 कांड्याचा. तर 32 ते 35 कांड्याचा ऊस आरामशीर 3-3.5 किलो भरू शकतो. पाहू आता किती ॲव्हरेज येतं ते. हा तिसऱ्या प्रकारचा ऊस. हा पण तसं बघितलं तर 265 आहे, पण याची लागवड आत्ता झालेली आहे. आत्ता म्हणजे पावसाळ्यात. 4-4, 5-5 कांड्यावर आहे, काही ठिकाणी 8 कांड्यापर्यंत दिसू शकतो. तर समजा आपण बघू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 8-10 कांड्यापर्यंत हा ऊस आपण बघू शकतो. याच्यामध्ये मध्यभागी आपण ठिबक केलंय, त्याला माती लावली, थोडा पिवळसर पडलाय हा. वडिलांचं म्हणणं आहे की याच्यावर कोणता तरी आजार झालाय, तर ते आपण त्याला फवारणी करू. आता बघू आपण. परंतु एकंदरीत ऊस बऱ्यापैकी फुटवे त्याला फुटत आहेत. माती चांगली लागलेली, ही आमची सर्वात चांगली जमीन आहे. इथं चांगला ॲव्हरेज भेटन आम्हाला, आशा आहे. आत्ता लागवड केलेली याची, म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जुलैमध्ये. बऱ्यापैकी 10 कांड्या आणि फुटवे पण चांगले आहेत. हा 1.5 एकरचा प्लॉट आहे. तिकडं आपण 2 प्रकारचे प्लॉट बघितले. एक इकडं पलीकडं तिथं 32 कांड्यावर दिसला आपल्याला. इकडं अलीकडं आल्याच्या नंतर आपल्याला 35 कांड्यापर्यंत आणि जाड ऊस दिसला. हा तिसऱ्या प्रकारचा ऊस आहे. याला ड्रिप इरिगेशन थ्रू खत फवारणी, खत आणि औषध आपण देत असतो. इथं ठिबकच्या दोन्ही साईड इथं आहे आणि इकडून दोन्ही साईडनी आपल्याला पाणी इथं देता येतं. इथं याचा वॉल्व आहे. पलीकड बंधूची सरकी आहे, तूर आहे.